आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सांगोला तहसीलदार, प्रांत अधिकारी तसे चांगले, पण गौण खनिज टेबल सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांना वेसीस टांगले। सांगोला तालुक्यातील अवैध वाळू चोरी रोखण्यासाठी प्रांत अधिकारी समाधान गुटुगडे, तहसीलदार संतोष कनसे रात्रंदिवस प्रयत्न करतात व अवैध वाळूची वाहने पकडून तहसील कार्यालयातील गौण खनिज टेबल सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याच्या ताब्यात देतात। परंतु 26 जानेवारी असल्यामुळे तहसीलदार यांनी पटांगण मोकळे करण्याच्या उद्देशाने सर्व वाहने पोलीस स्टेशनला लावण्याचे आदेश काढला। याच आदेशाचा फायदा घेत गौण खनिज टेबल सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वाडेगाव येथील वाळूमाफिया गणेश चंद्रकांत दिघे यांच्याशी संगनमत करून स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाचे अशोक लेलंड हे मलिदा घेऊन सोडून दिल्याची चर्चा सध्या वाळूमाफियातून जोरदार सुरू असल्याचे समजतंय। सदरच्या वाहनाबाबत आम्ही तहसीलदार यांना विचारले असता त्यांच्यावर पोलिसात तक्रार दिल्याचे बोललं जात आहे, परंतु 1 महिना उलटला तरी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे पोलिसात तक्रार नाही। त्यामुळे त्या वाहन मालकासह सोडून देणाऱ्याचीही खातेनिहाय चौकशी करून दोघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जनतेतून होते। म्हणून तर सांगोल्याची जनता म्हणते प्रांत अधिकारी व तहसीलदार तसे चांगले, पण गौण खनिज टेबल सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मलिद्यासाठी त्यांना वेसीस टांगले असल्याची चर्चा जोरदार सांगोल्यात सुरू असल्याचे समजतंय।